जनगणना 2027 बाबतीत प्रगणन कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांचं प्रशिक्षण हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित करण्यात आलं होतं। जनगणना 2027 बाबतीत प्रगणन कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांचं प्रशिक्षण हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित करण्यात आलं होतं। या प्रशिक्षणाद्वारे जनगणना 2027 बाबतीत कामकाजाची माहिती आणि जनगणना कशी पार पडायची याबाबतची माहिती देण्यात आली। यापूर्वी अखेरची जनगणना 2018 साली करण्यात आली होती। पुढील जनगणना 2021च्या आसपास नियोजित होती, परंतु कोरोना कालावधी असल्याकारणानं ही जनगणना होऊ शकली नाही। या कारणामुळे 2026-27 या कालावधीत जनगणनेचं आयोजन केलं आहे। यावेळी जनगणना ही पारंपरिक मॅन्युअल पद्धतीनं न होता डिजिटल प्रणालीद्वारे केली जाणार आहे। HLO या ॲपद्वारे ही जनगणना केली जाणार आहे। 1 ते 15 मे दरम्यान आणि 16 मे ते 15 जून या दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी पालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी शशिकांत भोसले, जिल्हा जनगणना समन्वयक अजित बांड, सहाय्यक चार्ज अधिकारी सरकाजी, सहाय्यक चार्ज अधिकारी सुनीता हिबारे यांची उपस्थिती होती। सूत्रसंचालन रुत भंडारे यांनी केलं।